श्री स्वामी समर्थ. नवग्रह पीडा निवारणार्थ नवग्रहाची दानी. म्हणजे काय करायचं? तर आपल्या सगळ्यांनाच म्हणजे सर्वांच्या कुंडलीमध्ये नवग्रह पीडा ही सर्वांना असतेच. आता ही पीडा कशी जाणायची? तर ही पीडा जाणायची म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीत एखादा ग्रह खूप मजबूत असतो, एखादा ग्रह फारच वीक असतो. वीक म्हणजे खूपच आपल्याला महादशा दर्शवत असतो किंवा त्या ग्रहापासून आपल्याला खूप सारा त्रास सुद्धा जाणवत असतो. तर असे वेगवेगळ्या ग्रहांचा आपल्यावर थोड्या प्रमाणात चांगला वाईट असा प्रभाव नेहमीच पडत असतो. म्हणूनच सगळेच ग्रह जर आपले स्ट्रॉंग असतील आणि ह्या सगळ्या ग्रहांमुळे आपल्याला खूप सारा फायदा होणार असेल आणि आपल्या जीवनामध्ये कोणताही अडथळा कधी आपल्याला जाणून घ्यायचा नसेल, तर आपल्याला ही नवग्रह पीडा निवारणार्थ नवग्रहाची दानं करणं फार आवश्यक आहे. जर का तुम्ही हे दान करत असाल तर तुम्हाला कष्ट, दुःख, दारिद्र्यता यापासून मुक्ती मिळणार आहे. तर हे दान तुम्हाला करताना तुम्हाला मंदिरात दान करायचं आहे. जर जवळच नवग्रहाचं मंदिर असेल तर तिथे दान केलं तरीही चालणार आहे आणि नसेल तर मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक मंदिरात जाऊन दान केलं तरीही चालणार आहे. आता ग्रह म्हटले की 9 ग्रह हे येतात. सर्वात प्रथम जो ग्रह आहे तो रवी, त्यानंतर चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू ही नवग्रह आहेत. आता रवी म्हणजे काय? तर रवी ग्रह म्हणजे सूर्यग्रह. याला रवी सुद्धा म्हटलं जातं किंवा सूर्य सुद्धा म्हटलं जातं. तर रवी ग्रह जो आहे त्या रवी ग्रहाचं दान करायचं आहे. तर रवी ग्रहाचं दान हे रविवारी करायचं आहे आणि मंदिरात म्हटलं तर राम मंदिरात, विष्णू मंदिरात किंवा कृष्णांपैकी कोणत्याही एका मंदिरात रविवारच्या दिवशी रवी ग्रहाचं दान करायचं आहे. म्हणजे रवी ग्रहाला हे दान समर्पित करायचं आहे. तर दान करताना तुम्हाला जोंधळे बरोबर घेऊन जायचे आहेत. अगदी मूठभर घेऊन जा किंवा चिमूटभर घेऊन जा आणि तिथे तुम्हाला हे दान करायचं आहे. दान करताना मनातल्या मनात तुमच्या ज्या काही पीडा आहेत, जे काही कष्ट आहेत, जो काही त्रास तुम्हाला होतोय, तर सर्व तुम्ही तिथे बोलायचं आहे आणि हळूहळू चिमूट-चिमूटभर तिथे दान करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला चंद्रग्रह हा ग्रह जो आहे, या ग्रहाचं तुम्हाला सोमवारच्या दिवशी दान करायचं आहे. म्हणजे काय दान करायचं आहे? तर साखर दान करायची आहे आणि ही साखर महादेवाच्या मंदिरात जाऊन दान करायचे आहे. आता महादेवाचं मंदिर सर्वीकडेच बघायला मिळतं. सर्व ठिकाणी महादेवाचं मंदिर असतं. त्यामुळे सोमवारच्या दिवशी चंद्रग्रहासाठी आपल्याला साखर दान करायचे आहे महादेवाच्या मंदिरात. महादेवाच्या मंदिरात जाताना ओम नमः शिवाय हा जाप सातत्याने करायचा आहे. तुमची पीडा सांगायची आहे. तुमचे जे काही कष्ट आहेत ते सुद्धा तिथे तुम्हाला महादेवाला सांगायचे आहे. त्यानंतर आहे मंगळ ग्रह. मंगळ ग्रहाचं दान तुम्हाला मंगळवारी करायचं आहे आणि गणपती मंदिरात जायचं आहे. गणपती मंदिरात जाताना गुळाचा खडा घेऊन जायचा आहे. अगदी पाव किलो गुळ घेऊन गेलात तरीही चालणार आहे किंवा त्यापेक्षा कमी घेऊन गेलात तरीही चालणार आहे. गणपती मंदिरात गेल्यानंतर गणपतीला तो समर्पित करायचा आहे, तिथे ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तुम्ही बोलायच्या आहेत आणि ओम गण गणपतेय नमो नमः हा मंत्र तुम्ही गणपती बाप्पाला बोलायचा आहे. मनोभावे पूजा अर्चा तिथे करायची आहे मंगळवारच्या दिवशी. त्यानंतर बुध ग्रह. आता हा बुध ग्रह, या बुध ग्रहाचं दान बुधवारी करायचं आहे. आता हे दान करताना तुम्हाला विठ्ठलाच्या मंदिरात जायचं आहे. विठ्ठलाच्या मंदिरात जाताना साबुदाणा घेऊन जायचा आहे. आता तुम्ही म्हणाल हा साबुदाणा का? तर त्यामागे सुद्धा शास्त्रीय कारण आहे. त्याविषयी आपण सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हा साबुदाणा हा घेऊन जायचा आहे. अगदी मूठभर घेऊन जा, चिमूटभर घेऊन जा. तुम्हाला जितका जमेल तितका घेऊन जा. विठ्ठलाच्या मंदिरात त्यांच्या पायाजवळ हा समर्पित करा. तुम्ही खूप फरक तुम्हाला जाणवणार आहे. तुमचा बुध ग्रह जर बिघडलेला असेल तर तो खूप स्ट्रॉंग होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या मंदिरात जाताना बुधवारच्या दिवशी बुध ग्रहासाठी साबुदाणा चरणापाशी तिथे वाहायचा आहे. त्यानंतर आहे गुरुग्रह. आता या गुरुग्रहाचं दान गुरुवारी करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला दत्त मंदिरात जायचं आहे. जेव्हा तुम्ही दत्त मंदिरात जाता तेव्हा हरभऱ्याची डाळ ही घेऊन जायची आहे. अगदी चिमूटभर घ्या किंवा मूठभर घ्या. ती घेऊन जाताना तुम्हाला दत्त मंदिरात गेल्यानंतर दत्तगुरु श्री गुरुदेव दत्त, दत्तगुरूंचा कोणताही मंत्र सातत्याने जाप करायचा आहे किंवा सोहम दत्ता हा जरी तो मंत्र तुम्ही अगदी सोपा मंत्र आहे तो जरी जाप केला तरीही चालणार आहे. त्यामुळे हा मंत्र जाप करता करता तुम्हाला तिथे चण्याची डाळ वाहायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी दत्त मंदिरात गुरुग्रहासाठी तुम्हाला
पूजा करायची आहे, तुमच्या मनातल्या ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, ज्या काही तुम्हाला त्रास होत आहे गुरुग्रहापासून, तो सुद्धा तुम्हाला दत्त गुरु महाराजांना सांगायचा आहे. तो लवकरात लवकर तुमचा निवारण होणार आहे. त्यानंतर ग्रह आहे शुक्र. आता हा शुक्र ग्रहाचं दान तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचं आहे आणि कोणत्याही देवीच्या मंदिरात जायचं आहे. म्हणजे कोणत्याही देवीच्या मंदिरात जा. तर देवीच्या मंदिरात जाताना तुम्हाला मूठभर तांदूळ किंवा चिमूटभर तांदूळ घेऊन जायचे आहेत. देवीला ते वाहायचे आहेत आणि देवीचा एखादा कोणताही मंत्र तुम्ही तिथे बोलायचा आहे. जसं की ओम श्रीम नमः हा मंत्र जरी बोललात तरीही चालणार आहे. देवीला तुमचे सर्व काही पीडा, दुःख ज्या काही तुम्हाला म्हणजे त्रास होत आहे, तो सर्व तुम्हाला देवीला सांगायचा आहे आणि तुम्हाला तिथे तांदूळ वाहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला देवीच्या मंदिरात जाऊन शुक्रवारच्या दिवशी शुक्रग्रहासाठी तांदूळ समर्पित करायचे आहेत. आता त्यानंतर आहे शनिग्रह. आता हा शनिग्रहाचं दान तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचं आहे आणि मंदिरात म्हटलं तर शनी मंदिरात जायचं आहे. शनी मंदिरात जाताना काळे उडीद किंवा काळे बिब्बे किंवा काळे तीळ सुद्धा चालणार आहे आणि वाटीभर तेल सुद्धा चालणार आहे. या कोणत्याही वस्तूंपैकी कोणत्याही वस्तूचं दान तुम्हाला तिथे करायचं आहे. तुम्हाला तिथे शनिदेवाला ते वाहायचं आहे. जेव्हा शनिदेवाला तुम्ही वाहताय तेव्हा शनिदेवांचा मंत्र तिथे बोलायचा आहे. मनोभावे त्यांची पूजा अर्चा करायची आहे. त्यानंतर तुम्ही राहू ग्रहासाठी सोमवारच्या दिवशी दान करायचं आहे. तर राहू ग्रह हा प्रत्येक राशीलाच खूप स्ट्रॉंग असतो, खूप अडीअडचणी दर्शवत असतो. त्यामुळे प्रत्येकाने हा राहू ग्रहासाठी सोमवारच्या दिवशी नवग्रहाच्या मंदिरात जाऊन पांढऱ्या तिळाचं दान करायचं आहे. खूप चांगला इफेक्ट येतो. म्हणजे तुम्ही जर ते करून बघाल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी जाणवत असतील त्या लवकरात लवकर निवारण होणार आहेत. कारण की राहू ग्रह हा प्रत्येक कुंडलीमध्ये महादशा दर्शवत असतो. त्यामुळे शक्यतो सर्वांनीच राहू ग्रहासाठी सोमवारच्या दिवशी नवग्रहाच्या मंदिरात पांढरे तीळ वाहायचे आहेत. चिमूटभर वाहा, मूठभर वाहा. त्याच्यात काही नाही का तुम्हाला भरपूर क्वांटिटीमध्ये व्हायचे आहेत असं नाही. अगदी चिमूटभर वाहिले तरी चालणार आहे. आणि आपल्याला नवग्रहाचं कवच तिथे जर वाचता आलं, पठण करता आलं तर ते सुद्धा अवश्य करा. त्यानंतर केतुग्रह. आता केतुग्रहासाठी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी नवग्रहाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ वाहायचे आहेत. असं केल्यामुळे तुमचा राहू केतू खूप स्ट्रॉंग होण्यास मदत होणार आहे. जसं की प्रत्येकाच्या कुंडलीत राहू आणि केतू जर बिघडला असेल तर अगदी दारिद्र्यता, गरिबी किंवा सातत्याने होणारे कष्ट किंवा प्रत्येक कामामध्ये अडचणी ह्या जाणवत असतात. म्हणूनच प्रत्येकाने राहू आणि केतू हा ग्रह जर मजबूत केला तर आपल्याला कोणत्याही अडचणींना फेस करावं लागणार नाही, सामोरं जावं लागणार नाही. जसं की राहू केतू अगदी गरिबी दर्शवतो तसंच राहू आणि केतू अगदी श्रीमंती सुद्धा दर्शवत असतो. म्हणजेच काय, जर राहू केतू खराब झाला असेल आपल्या पत्रिकेमध्ये तर तुम्ही स्ट्रॉंग केल्यानंतर तुम्हाला त्याची फळं अगदी वेगळी पाहायला मिळतील. म्हणजे जी की तुम्ही कधी स्वप्नात सुद्धा विचार करू शकला नसाल की मला ह्या गोष्टी मिळल्या नाहीयेत आतापर्यंत, त्या गोष्टी तुम्हाला अचानक मिळत जातील. म्हणजे जसं की अचानक धनलाभ होणं किंवा अचानक तुम्हाला कुठून ना कुठून पैशाचे मार्ग मोकळे होणं किंवा तुमचं जर लग्न जमत नसेल ते सुद्धा लग्न जमणं किंवा अचानक नोकरीचं कुठून तरी एखादा कॉल येणं किंवा तुम्हाला तुमची अडलेली काही प्रॉपर्टी असेल किंवा एखादा कोणाकडून पैसा येण्याचा बाकी असेल, अशी सगळी अनेक कामं जी असतात ना ती अचानक पूर्ण होतात हे राहू आणि केतू ग्रह स्ट्रॉंग केल्यानंतर. कारण की हे राहू केतू प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये असतात आणि हे महादशा दर्शवत असतात. पण जर का तुम्ही या राहू आणि केतूची जितकी सेवा कराल, मनोभावे पूजा अर्चा कराल, तितके ते तुम्हाला चांगली फळं सुद्धा देत असतात. म्हणूनच राहू आणि केतूला स्ट्रॉंग करायचं आहे, मजबूत करायचं आहे आणि जे मी दान सांगितलं आहे ते दान सुद्धा नवग्रहांसाठी अवश्य करायचं आहे. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह, उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.